कुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर पडणं हे दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे। संमेलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अनुल्लेखामुळेही मराठी मन दुखावली गेल्याची प्रतिक्रिया रावते यांनी दिली आहे। संमेलनात बाळासाहेब ठाकरेंचा अनुल्लेख झालेला आहे। दिवाकर रावतेंनी टीका केली आहे। या संमेलनावर आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। संमेलनाला सीमावासियांचा विसर पडला अशा शब्दात रावते यांनी टीका केलेली आहे। खरं तर या महत्त्वाच्या मराठी माणसाच्या सोहळ्यात शिवसेना प्रमुखांचं नाव विसरणं आणि सीमावासियांचा उल्लेख नसणं हे क्लेशकारक असल्याची प्रतिक्रिया दिवाकर रावते यांनी दिली आहे। राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते आपल्यासोबत आहेत। रावते साहेब, आपण पाहतोय की संमेलनामध्ये मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचं काम एकीकडे होत असताना मराठी माणसासंदर्भात दोन महत्त्वाचे मुद्दे मात्र विसरले गेले। शिवसेना प्रमुखांचा अनुल्लेख आणि सीमावासियांचा विसर। काय सांगाल, आपण प्रतिक्रिया दिली आहे। आजपर्यंत एकही साहित्य संमेलन असं झालं नाही, तो नाट्य संमेलन ज्या सीमावासियांच्या बाबतीमध्ये व्यक्त झालं नाही, कारण ही सगळी प्रतिनिधित्व करतात मराठी मनाचं, मराठी अस्मितेचं। नाट्य संमेलन असून तिथे मराठी मनाचा ओंकार हा उमटलाच पाहिजे, मराठीच्या वेदना समजल्या जाहीर व्यक्त झाल्या पाहिजे, ती अपेक्षा असते। आज 10 लाख सीमा बांधव आज ते कर्नाटकात आक्रोश करतायत। कर्नाटक सरकार त्यांच्या संपूर्ण भाषिक मराठी भाषिक प्रवर्तक फिरवते आहे। ते भाषिक अल्पसंख्याक त्यांचा अधिकार पायबंदी तुटवला जातोय आणि काल परवा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आणि सक्तीची कन्नड सर्वांना बदली जाते। अशा आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये हे केंद्रशासित प्रदेश करायच्या प्रयत्नाची आम्ही तीव्र आंदोलन उभी केली। त्या मराठी भाषिक आमच्या झालेल्या लाख बांधवांच्या वेदनांची प्रक्रिया त्या संमेलनात उमटणं अत्यंत अगत्याचं होतं। ती का व्यक्त झाल्या, प्रथमतः का घडलं हे काही कळू शकलं नाही। ते ह्या वेदना आमच्या मराठी बांधवांच्या त्या तीव्र दखवल्या म्हणून मी त्या व्यक्त केलेल्या आहे। आणि साहित्य संमेलन आमचं आहे, मराठी माणसांचं आहे, त्याची निंदा करणं योग्य नाही। त्यांची तीव्र भावना व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो। त्या मराठी सीमा बांधवांच्या वतीने मी केलं। आज संपूर्ण अधिवेशनामध्ये प्रत्येक वक्त्याचं भाषण मी सुरुवातीपासून उद्घाटनापासून ते समारोपाच्या अगदी मोरेंच्या समारोपाचं भाषण सुद्धा मी ऐकलं। त्या संपूर्ण भाषणामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र हे किती एकोप्याने आणि एक संस्कृतीने सांगत होते, कसे लढवायचे ते सांगत होते, मर्दानगी त्यांची कशी आहे सांगत होते, देशाकरता लढण्याचं सगळं सांगत होते। अगदी होय अंदमानामध्ये पर्यंत पंजाबचं कसे अडकले असते स्वातंत्र्य सैनिक सावरकर हेही सांगण्यात आलं। पण त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शिखांचा शिरकाण होत असताना केवळ शिवसेना प्रमुखाने बजावून सांगितलं की याद राखा, या महाराष्ट्रामध्ये शिखांच्या केसालाही धक्का देणार नाही आणि एकाही शिखावर तिथे हल्ला झाला नाही। त्या मराठी अस्मिता जपणारे, मराठी बाणा जपणार हे जे तेज होतं ते शिवसेना प्रमुखांनी निर्माण करून दाखवलं। त्याचा उल्लेख झाला असता तर तंत्र झाला असता। त्या मी शिवसैनिक म्हणून माझ्या आणि माझ्यासारख्या सैनिकांच्या वेदना आहेत त्या मी व्यक्त केल्या। नक्कीच या सगळ्या तुमच्या भावना आहेत, मराठी माणसाची भावना दुखावली गेली आहे असं आपलं म्हणणं आहे। तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।